त्याने देखील 12 चेंडू आणि 42 धावांची बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. ऍक्शन ऑन होते और बी चेंडू बॅटची एज लागले. बहुधा क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. जोपर्यंत बॅकवर्ड पाहून क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल कवच क्षेत्ररक्षक चेंडूची भरती करतोय. 1 धावा टीम जगामध्ये ऍड केली जाते. एका धावाने संघ पोहोचतोय 40 धावा धावफलकावरती. यावेळी मिस्टर दर्शन बांदेकर स्ट्राइक एला रवाना झालाय. अजून 71 धावांची गरज. पुढचा चेंडू क्लिअर केलाय. मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल परंतु क्षेत्ररक्षक झालाय दर्शक. चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. 6 धावा. यस तर या 6 धावांनी संघ पोहोचतोय 46 धावा धावफलकावरती. लो फुलटॉचा चेंडू होता आणि त्यानंतर मात्र फटक्याकडे ताकद एलिव्हेशन दिशा बेमिसाल फटका दर्शन बांदेकरच्या बॅट मधून. चेंडू येतोय. चेंडू येतोय. पंचांकडे दाद मागली जाते. पंच दाद भेटायत आहे. निर्धाव चेंडू गणला जातोय. प्रत्येक चेंडू सोन्याच्या किमतीचा चेंडू असेल. धावसंख्या दिसते 46 धावा धावफलकावरती. अचूक टप्पा नियंत्रण तुम्हाला टाकावं लागेल. दर्शन बांदेकर साठी एंडला. ओरबी चेंडू हा देखील स्विंग आणि मिस चेंडू झालाय. रनआउटची संधी असेल का? निश्चितच. जोपर्यंत चेंडू येते तोपर्यंत मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये वापसी करतोय. धावसंख्या स्थिरावते 46 धावा धावफलकावरती. तुम्हाला टप्पा चांगला फेकावा लागेल आणि त्याच रीतीने टप्पा मध्ये चांगला फेकतो मिस्टर तांडेल. त्याच्या माध्यमातून पहिले षटक देखील फेकलं गेलं होतं. दर्जेदार फेकी केली होती. तब्बल 11 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च करतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. लो फुलटा चेंडू उडवला. चेंडूला मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन दिसतंय. येस राजन केळकर म्हणजे डीके दर्जेदार क्षेत्ररक्षण. 1च धावा ऍड केली जाईल. कुठेतरी दर्पणात अडकतोय की काय संघ. एका धावाने संघ बसतोय 47 धावा या धावफलकावरती. पुन्हा एकदा स्ट्राइक एला रवाना झालाय सुरेश कांबळे. हा देखील गुणवान खेळाडू. ओरबी चेंडू होता. फसलाय. यस कांबळे बॅक टू द पवेलियन. डिझाइन कारण देखील एक सुमधुर लावलंय. जरा कितना है दम. यावेळी दम दाखवावा लागेल फलंदाजी संघाला. दम असेल तर निश्चित सामना जिंकायचा असेल. दोन्ही संघांसाठी जिंकेल तो थेट सेमी फायनल मध्ये दाखल होईल. दिलदोस्ती दुनियादारी आयोजित क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवतोय. आजचा 4था दिवस आहे. 4थ्या दिवसामधील शेवटचा सामना. एक हाय व्होल्टेजचा सामना रंगतोय. आउट स्पोर्ट्स कणकवली विपक्ष स्पोर्ट्स वेंगुर्ला. चोवीस चेंडू 64 धावांची गरज. प्रति षटकामागे 16च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. एक यादगार मॅच आपण अनुभवतोय. दर्शन बांदेकर सायके एला रवाना झालाय. दर्शन बांदेकरला शेवटच्या चेंडू पर्यंत मैदानामध्ये राहावं लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. बाळाचा बळ गोलंदाज मार्फत विकेट संभाळा करेल. बाळाचा बळ अनेक वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी. परंतु या दरम्यान अनुभव दाखवावा लागेल. दर्शन बांदेकर सायके एला. यावेळी काय असेल पंचांचा निर्णय येतोय. वाईट चेंडू. यस 1 धावा ऍड केली जाईल. एका धावाने संघ बसतोय. 48 धावा धावफलकावरती. समीकरण बदलतंय. प्रत्येक चेंडू मागे काही ना काही घडतंय. प्रेशर असेल परंतु जर आपली सावली निर्माण करायची असेल तर अंगावर ऊन झेलावं लागतं. अनेक वर्ष बाळासाहेबांनी अंगावर ऊन झेललंय परंतु या दरम्यान त्याच्या समोर देखील तेवढंच परीक्षा असेल. कारण दर्शन बांदेकर सध्याच्या मौसम मध्ये इनफॉर्म बॅट्समन. शॉर्ट चेंडू हुक केलाय. चेंडूला प्रोटेक्शन दिसतंय स्क्वेअर लेग मध्ये. फंबल केलाय. फंबल मागे 1 धाव भेटते. फक्त 1च धाव ऍड केली जाईल. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला भेटते.
49वा या धावफलकावरती पाहायला भेटतायत. करूया मरो जिंकेल तो थेट सेमी फायनल मध्ये दाखल होईल, हारेल तो थेट या स्पर्धेमधून बाहेर पडेल. दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा असेल, परंतु नाण्याचे दोन भागे असतात. एक छाप किंवा काट हा पडतोच, कधीतरी अंगावर छाप घ्यावा लागतो, कधीतरी काट तर येतोच आपल्यावर. बऱ्याच कॅच हवेत बाळा साबळ, चांगली कॅच कलेक्शन झालंय. आला पावली माघारी, गोल्डन डकचा शिकार जनपद बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. यस, बॅक टू द पवेलियन. गोल्डन डक कशाला म्हटलं? पहिल्या चेंडूवर जो गडी बाद होतो त्याला गोल्डन डक म्हटलं जातं, आणि जो दुसऱ्या चेंडूवर आउट होतो त्याला सिल्वर डक असं म्हटलं जातं. धावसंख्या दिसते स्कोर बरोबरती तब्बल 49वा. ओरबी चेंडू स्टेअर केला जातोय, स्लोअर वन चेंडूची फेक करतोय बाळा साबळ. अचूक टप्प्यावरची नियंत्रणबद्ध गोलंदाजी करता दिसतोय मिस्टर बाळा साबळ. मॅन फ्रॉम बेंगलोर असा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला देखील मॅन फ्रॉम देवबाग. यस, सध्याच्या एनसीकेतील पाहिलं गेलं तर इनफॉर्म बॅट्समन. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सलग 5 चेंडूवरती 5 षटकार, 6वा चेंडू डिफेन्स केला. केला चेंडूला, बराच काय चेंडू हवे फरार केला जातोय. यस डीजे. धन्यवाद. धावसंख्या दिसते 55 धावा. एल्सन फिगर म्हटलं जातं अशी धावसंख्या स्कोर बरोबरती पाहायला भेटते. जोरूची जर्सी क्रमांक 55 स्क्रीनवरती पाहायला भेटते. टप्पा तुम्हाला चांगला टाकावा लागेल मॅच मध्ये. करूया मरो असे सिच्युएशन असेल दोन्ही संघांच्या बाजूने विचार करायला गेला तर दर्शन बांदेकर 6 चेंडूवर 6 षटकार का मारत नाही? कोंडी ग्राउंड वरती याच खेळाडूने 6 चेंडूवरती 6 षटकार एका गोलंदाजाला मारलं होतं, आणि त्यानंतर त्या गोलंदाजाने क्रिकेट खेळणं सोडून दिलं होतं. आणि त्यानंतर दर्शन बांदेकरने हा विचार केला की 6 चेंडू मागे 6 षटकार मी ठोकणार नाही, 5 षटकार ठेवून तरी 6व्या चेंडूला मी सन्मान देईन. धावसंख्या दिसते 55 धावा या धावफलकावरती. पुढे बाळा साबळ गोलंदाज मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला मिस्टर दर्शन बांदेकर. यावेळी काय असेल? पंचांचा इशारा येतोय, नो चेंडू. स्ट्रेटची संधी असेल. जे कोण लाईनमॅन आहेत त्यांनी जर षटकाराच्या बाहेर कॅच घेतली तर अर्धा लिटर थम्सअप देण्यात येईल याची नोंद करून घ्यायची. तो प्रेक्षक वर्ग जरी कुठचा असला, बाउंड्रीच्या बाहेर जर कॅच घेतली तर अर्धा लिटर थम्सअप. हाय पाऊसकर यांच्याकडून. धावसंख्या दिसते 56 धावा धावफलकावरती. स्लोअर चेंडू खूप केला, चेंडूला प्रोटेक्शन दिसते पण वेटची संधी आहे. राजन केळकर दर्जेदार फेक केली आहे, दर्जेदार फेक केली आहे. याला म्हणतात एक्सपिरियन्स, आणि एक्सपिरियन्स या दरम्यान दाखवला जातोय. राजन केळकरच्या माध्यमातून एकच धावा ऍड केली जाईल. एका धावाने संघ मुजतोय 57 धावा या धावफलकावरती. बाळा साबळ गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतोय. दर्जेदार मॅच. फिनिश करायचं असेल तर वर्ल्ड फिनिश मध्ये कोणाचं नाव घेतलं जातं? जर तुम्ही गुगलला सर्च मारला तर MS धोनीचं नाव आदराने घेतलं जातं. जे कोण लाईनच्या समोर दिसत आहेत त्यांनी प्लीज आपण 2 ते 4 फूट सोडून बाहेर थांबायचंय. MS धोनी 0.09 सेकंदाच्या वेगाने त्यांनी स्टंपिंग केली होती. वर्ल्ड रेकॉर्ड दाखल आहे. इंडिव्हिज्युअल आपण स्कोर बघितला, व्यक्तिगत स्कोर बघितला तर टेस्ट मध्ये 224 धावा. बरोबर मॅच कडे पाहूया. स्टेअर केला जातोय, फटका देखना फटका येतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तैनात DK दर्जेदार फेकी केली आहे. एकच धावा ऍड केली जाईल. एका धावाने संघ बसतोय 58 धावा धावफलकावरती. येस डीजे. सर्व सामने सनलाईट मध्ये खेळायचे पाहिलं गेलं
तर आपल्याकडे पाहिलं गेलं तर कोणती सोय उपलब्ध करून दिली नाही मंडळाने, त्यानंतर मंडळ जबाबदार राहणार नाही. मूनलाईट मध्ये आपल्याला खेळायचं नाही आहे, सामना खेळायचा आहे सनलाईट मध्ये, याची नोंद करून घ्यायची. थोडासा वेळ असेल तो बंद, जाता जाता एक मधुर सॉन्ग ऐकून जा डीजे. पुन्हा आपण मॅच कडे पाहूया. धावसंख्या दिसते स्कोर बरोबरती 58 धावा या धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडला रवाना झालाय अमोल. बॅटिंग बाबतचा इशारा येतोय. 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या मागे राहावे लागतील. बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक मात्र तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावे लागतील. हा नियम देखील 2009 नंतर लागू करण्यात आला. असे अनेक सारे नियम दाखल केले गेले. अगोदर जेव्हा क्रिकेटची सुरुवात झाली होती 8 चेंडू हे प्रति षटकामागे फेकले जात होते, त्यानंतर 4 आणि त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाने नियम काढला की 6 चेंडू एका षटकामध्ये फेकावे लागतील. पुढे मॅच कडे पाहूया. तो फटका लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षक, एक्सलंट क्षेत्ररक्षण केलंय. असं वाटलं होतं हा चेंडू सहजरित्या 4 धावांसाठी जाईल, पण तो अनुभव दाखवला जातोय अमित पाटीलच्या माध्यमातून. यस, 1 धावांची लयलूट केली जाते. एका धावाने संघ बुसतोय. 59 धावा या धावफलकावरती. परंतु जर हा तुम्हाला सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यावर जाऊ दे, कारण दर्जेदार मॅच आपण पाहतोय. अनुभवतो ही मॅच दिलदोस्ती दुनियादारीच्या माध्यमातून. धावसंख्या दिसते 59 धावा या धावफलकावरती. 17 चेंडू 52 धावांची गरज. दर्शन बांदेकर जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत ही मॅच 50-50 दिसते. केला जातोय त्यावेळी फटका चांगलाय. 1 बाउन्स मधून 4 धावा. धन्यवाद. एक हा चौकार भेटला जातोय तर या 4 धावांनी संघ बुसतोय. अचूक टप्पा, अचूक लाईन. 63 धावा या धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. मॅच मध्ये 20 आहे अजून देखील. काय होईल ही मॅच? कोणता संघ विजय होईल, कोणता संघ थेट सेमी फायनल मध्ये दाखल होईल? वरती चेंडू एक कॉमेंट्री कक्षीच्या समोर 1 बाउंड सोबत रूम स्टेट हाऊसचं देखणं फटका पायट मधून येतोय मिस्टर दर्शन बांदेकर. डीजे धन्यवाद. पुन्हा आपण मॅच कडे पाहूया. धावसंख्या दिसते स्कोर बरोबरती 67 धावा या धावफलकावरती. दर्जेदार मॅच पाहायला भेटते. हृदयाचे डोके वाढवणारी मॅच आपण अनुभवतोय. औद स्पोर्ट्स कणकवली विपक्ष स्पोर्ट्स वेंगुर्ला. यावेळी काय असेल डिसिजन दिसतोय. निधाव चेंडू गणला जाईल. नो फुलटॉस चेंडू होता. पायची अपील जोरदार झाली, परंतु पंच दत्तने चिंदरकर भेटायचा. धावसंख्या स्थिरावते 67 धावा धावफलकावरती. काय मॅच घडते, दर्जेदार मॅच. तेरा चेंडू आणि तब्बल 44 धावांची गरज. 13 चेंडू 44 धावा. दर्शन बांदेकर स्ट्रायकिंग एंडला. मोठा चेंडू तयार केलाय. ताकद, एलिव्हेशन, दिशा बेमिसाल. फटक्यामध्ये जर ताकद असेल तर फटका जातो 6 धावांसाठी.
फटका केला जातोय दर्शन बांदेकरच्या बॅट मधून. वेगवान फटका, चेंडू थेट 6 धावांसाठी लँड करण्यात येतोय. दर्जेदार मॅच आपण अनुभवतोय. एक्सलंट मॅच. धावसंख्या दिसते तब्बल 73 धावा आहेत धावफलकावरती. पब्लिक 12 चेंडू आणि 12 चेंडू मागे तब्बल 38 धावांची गरज असेल. काय मॅच घडते. 12 चेंडू 38 धावांची गरज. असं अनेक वेळा झाले 12 चेंडू मागे 50-55 धावा देखील झाल्या आहेत. परंतु या मॅच मध्ये असं घडेल का. दर्शन बांदेकर जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत ही मॅच 50-50 दिसते. दर्जेदार मॅच आपण अनुभवतोय. पंच प्लीज सामना थोडस फास्ट करा. पुन्हा एकदा आपण मॅच कडे पाहूया. धावसंख्या दिसते 73 धावा या धावफलकावरती. यावेळी फटका पाहायला भेटतोय स्क्वेअरलेगच्या दिशेने. 1 बाउंस सोबत रूप. यस 4 धावा. डीजे धन्यवाद. डीसी धावसंख्या दिसते 77 धावा धावफलकावरती. एकूण सीमारेषेच्या जवळ लगत प्रेक्षक आहे. प्लीज आपण मागे थांबायचंय. धावसंख्या दिसते तब्बल 77 धावा. तर मॅच घडते. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण होईल हे देखील पाहणं सर्वांच्या नजरेमध्ये असेल. आयपीएलचं आपण वर्णन करायला गेलं तर 22 वेळा मॅन ऑफ द मॅच झालाय मिस्टर AB डिव्हिलियर्स. त्याच्या खालोखालचा आपण कोणता खेळाडू असेल तर तो क्रिस गेल. युनिव्हर्सल बॉल 21 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब. स्लो मध्ये चेंडू दिसत नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. राजन केळकरच्या डोक्यावरून चेंडू पुरा 4 धावा. यस विजय. धन्यवाद डीसी. धन्यवाद डीसी. धावसंख्या दिसते स्कोर बरोबरती 81 धावा. इंटरनॅशनल क्रिकेटचं आपण वर्णन करायला गेलं तर सचिन रमेश तेंडुलकर यांनी तब्बल 62 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावावर करून घेतला होता. 463 मॅचेस त्यांच्या माध्यमातून खेळले गेले. गॉड ऑफ क्रिकेट असं म्हटलं जातं. 10 चेंडू 30 धावाची गरज. ऍक्शन ऑन झाली आहे. रिएक्शन केली आहे. चेंडू हवे दिसतोय. क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी कोणती चूक करणार नाहीत. अमित पाटीलच्या माध्यमातून एक्सलंट खेळ केली जाते. यस डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या दिसते स्कोर बरोबरती 81 धावा या धावफलकावरती. नितीन बांदेकर आपण जर सिनेमाती पाहिलं गेलं तर बंधूंची जोडी दिसते. दर्शन बांदेकर आणि तसंच दर्शन बांदेकरचा मोठा भाऊ नितीन बांदेकर. अनेक वेळा गोलजोड आपण क्रिकेटच्या मैदानात देखील पाहिले गेले इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. परंतु या मॅच मध्ये काय घडेल. दर्शन बांदेकर साठी एडला. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज. दर्शन बांदेकर साठी एला रवाना झालाय. काय मॅच घडेल. 9 चेंडू आणि तब्बल 30 धावांची गरज. हाय उलटीची मॅच आपण अनुभवतोय. दिलदोस्ती दुनियादारी क्रिकेटच्या माध्यमातून आपण स्पर्धा साकारतोय. आजचा 4था दिवस आणि उद्याचा शेवटचा दिवस. चेंडूला आउट केलंय. चेंडू परार. मिनी विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. तिथे
का मॅच घडते दर्शन बांदेकर हे ब्रँड नाव का निर्माण झालंय त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये दाखवतोय. भाऊंची जोडी मैदान पाहायला भेटते परंतु कोणता भाऊ आपल्या संघाला विजयी संपादन करून देईल हे देखील पाहिलं तेवढंच योग्य असेल. 8 चेंडू आणि तब्बल 24 धावांची गरज. गोलंदाज मार्फती गोलंदाज योगेश षडवे चेंडू हुक केला जातोय. स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन नाहीये. चेंडू फरार 4 धावांसाठी. या जर चेंडूवर दर्शन बांदेकरने षटकार ठोकला तर राजेश बाबस्कर यांच्यावर तब्बल 500 रुपयाचे इनाम असेल. जर या चेंडूवरती षटकार ठोकला तर राजेश बाबस्कर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचे इनाम. 7 चेंडू 20 धावांची गरज. मॅच ऑन झाली आहे. दर्शन बांदेकर साठी एंडा 500 रुपयाचा चेंडू असेल. स्टेअर केला जातोय. यावेळी डायरेक्ट हिट झाला असतं तर काय मॅच झाली असते. एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश प्राप्त करतोय. 6 चेंडू 19 धावा. साई स्पोर्ट्स उमरट आरबी कोरगाव आदी आर्यन देवली मालवण आणि आज कोणता संघ थेट सेमी फायनल पर्यंत जाईल. 6 चेंडू 19 धावांची गरज. पंच प्लीज आपण मॅचला स्टार्ट करा. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. गोलंदाजी मार्फत कोणता गोलंदाज येईल प्लीज पंच आपण मॅचला स्टार्ट करा. कोणता संघ विलंब करत असेल तो पॅनल्टी देण्यात येईल याची नोंद करून घ्या. समीर वेंगुर्लेकर गोलंदाजी मार्फत पाहायला भेटतोय. 2018 ची आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी आठवते. 12 चेंडूवर 48 धावांची गरज होती. समीर वेंगुर्लेकर गोलंदाजी मार्फत होता आणि दर्शन बांदेकर सायकल एंडला होता. समीर वेंगुर्लेकर वर जो हल्ला उठवला होता दर्शन बांदेकरने सलग 5 षटकार मारले होते तेच या दरम्यान करावं लागेल परंतु या दरम्यान 4 षटकार देखील काफी असतील. 6 चेंडू 19 धावा. प्लीज मॅचला थोडी स्टार्ट करा. पंच एक नंबर विनंती असेल. 6 चेंडू 19 धावा. तर देखील पाहिलं गेलं समीर वेंगुर्लेकर छोटा पॅकेट बडा धमाका अनेक स्पर्धा या गोलंदाजीने गाजवलेत. लेफ्ट आर्म स्लोचा चेंडू त्याच्या माध्यमातून अनेक वेळा आपण अनुभवतो परंतु या मॅच मध्ये काय होईल. आज सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या जाऊन द्या. तर जे कार आपण मॅच अनुभवतोय यामध्ये पावसकर बंधूंची मोठी हात असेल या स्पर्धा भरवण्यामागे. 6 चेंडू 19 धावा. समीर वेंगुर्लेकर गोलंदाज बॅटवर स्ट्रायकिंग एंडला दर्शन बांदेकर स्टीअर केला जातोय. चेंडू हवेत दिसतोय. काय होतंय जर डायरेक्ट हिट केला असता अमित पाटीलने तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली असती का. 5 चेंडू 17 धावांची गरज. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज या मॅच मध्ये. काय मॅच घडते दर्जेदार मॅच. क्रीडा रसिकांना याच मॅचची अपेक्षा असते आणि तीच मॅच घडते. आजच्या दिवसातील शेवटचा सामना औदू स्पोर्ट्स विपक्ष रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला दोन संघांमध्ये. 5 चेंडू 17 धावा. समीर वेंगुर्लेकर गुणवान गोलंदाज. दर्जेदार मॅच. 5 चेंडू 17 धावांची गरज. अजून या सामना कोणत्या बाजूने पलटेल हे देखील सांगणं
तेवढं शक्य नाहीये. कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटचं बाकीत करणं मूर्खपणाची लक्षणे मग संबोधली जातात. ओरपी चेंडू शेअर केला जातोय, प्रोटेक्शन दिसतंय. ज्यावेळी नैसर्गिक अडथळा मैदानामध्ये दाखल झालाय. यस, 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. 4 चेंडू आणि तब्बल 15 धावांची गरज. 4 चेंडू 15 धावा. काय मॅच घडेल? कोणता संघ विजय होईल? थेट सेमी फायनल मध्ये दाखल होईल. टी षटका ठोकले तर राजा पावसकर यांच्यावर तब्बल 1000 रुपयाचे इनाम. यावेळी फटका लँड जातोय लगोच्या डोक्यावरून 6 धावा. धन्यवाद. 102 धावा या धावफलकावरती पाहायला भेटतायत. तर मॅच घडते. जर अजून 2 षटकार आले तर पावसकर यांच्यावर तब्बल 1000 रुपयाचं इनाम असेल. तर जीदार मॅच आपण अनुभवतोय. एक्सलंट मॅच. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. सायकी एंडा दर्शन बांदेकर. दर्शन बांदेकरची बॅटिंग आवडली असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या उठवून द्या. दर्शन बांदेकरने 22 चेंडूमध्ये 52 धावांची बॅटिंग करतोय. अर्धशतकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. पंच प्लीज सामन्याला सुरुवात करा. अजून 2 षटकाचं बसले तर 1000 रुपयाचे इनाम पावसकर यांच्याकडून. यावेळी फटका बसतोय, प्रोटेक्शन दिसतंय. राजन किरकिळ फंबल केलं जाते प्रोटेक्शन, परंतु या दरम्यान बॅकअप केलं जातंय. पाटीलच्या माध्यमातून 2 धावांचं लेलूट केलं जातोय. समीकरण बदलतंय. दोन चेंडू 7 धावांची गरज. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज या मॅच मध्ये. 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. दोन चेंडू 7 धावा. स्ट्रायकिंग इनला दर्शन बांदेकर. डिसाइडेड चेंडू. स्विंग इन अ मिस. जर सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. जर सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर. 1 चेंडू 7 धावांची गरज. दर्शन बांदेकर साठी एंडा. परंतु समीर वेंगुर्लेकरचं देखील कौतुक करावं लागेल. दर्जेदार गोलंदाज त्याच्या माध्यमातून आपण पाहतो या पूर्ण स्पर्धेदरम्यान. 1 चेंडू 7 धावा. प्लीज आपण मॅचला स्टार्ट करा. 1 चेंडू 7 धावा. ऍक्शन ऑन. समीर वेंगुर्लेकर गोलंदाजी मार्ग पर. दर्शन बांदेकर सायकिंग एंडला. प्लीज प्रेक्षक वर्ग आपण मॅचच्या बाहेर थांबा. अजून मॅच संपली नाहीये. अजून देखील तुमच्यासाठी आम्ही 12 चेंडू घेऊन येणार आहोत. प्लीज सामन्याला त्वरित सुरुवात करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ असेल तो प्लीज आपण मैदानात दाखल व्हा. तसंच प्लीज प्रेक्षक वर्ग आपली नम्र विनंती असेल. प्रेक्षक वर्ग प्लीज. प्रेक्षक वर्ग आपल्या नम्र विनंती करतोय मी. प्लीज आपण मैदानाच्या बाहेर जा. दर्जेदार मॅच झाली आहे. दर्शन
दर्शन बांदेकरच्या बॅट मधून 24 चेंडू त्याच्या माध्यमातून पेस केले गेले आणि तब्बल 58 धावांची बॅटिंग त्याच्या माध्यमातून वन मॅन आर्मी दर्शन बांदेकर ऑन फायर. हॅलो हॅलो सोनू, आता तो सामना जो झालाय एकदम अटीतटीचा हाय व्होल्टेज सामना आणि हाय करून पण तुम्ही पाहिलं की आपलं दोन फलंदाज एकाने केले 40 रनची भारदार खेळी तर दुसऱ्याने केली अर्धशतकी खेळी आणि हे दोन सामन्यामध्ये अटीतटीचा सामना बरोबरीच सुटलाय. तर यानंतर आता जो होणार आहे तुला काय वाटतं की कोणता संघ फेरीत प्रवेश करेल? प्लीज दोन्ही संघाची कॅप्टन असतील तरी आपण रॅजनेशन बॉक्स मध्ये या. आपले कोणते खेळाडू काय करणार त्याची नोंद करून घ्या. प्लीज पंच आपण मॅचला स्टार्ट करायचे. पंच हॅलो सुपर सामना या ठिकाणी रंगतोय. अवधूत स्पोर्ट्सकडनं फलंदाजींची नाव आलेले दर्शन बांदेकर, बबल नाईक आणि सुरेश कांबळे आणि गोलंदाजीसाठी दर्शन आणि सुरेश असे दोन नाव आलेले आहेत. तर रोहित स्पोर्ट्स संघाकडनं DK सलमान, अमोल अशी 3 नाव आलेली आहेत. फक्त अमित असं नाव आलेलं आहे. गोलंदाज बाळा सावळचं नाव आलेलं आहे आणि दुसरा गोलंदाज समीर. थँक्यू. या संपूर्ण आपण मॅच कडे पाहूया. प्रेक्षकांसाठी आम्ही तब्बल 12 चेंडू अजून देखील आणले गेले, परंतु मंडळाचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. कारण अनेक वेळा आपण अनुभवतो की कंपल्सरी चेस असा नियम असतो, परंतु त्यावेळी पाहिलं गेलं तर बॅट्समन वर थोडासा बॅकफुट वर जाऊन कंपल्सरी चेस करणं म्हणजे थोडंसं अवघड काम असतं. सुपर ओव्हर आणि 50 बिटचा सामना झाला की पुन्हा 6 चेंडू तुम्हाला भेटले जातात. ऍक्शन ऑन होईल पुन्हा एकदा. पंच प्लीज आपण सामना त्वरित सुरुवात करा. बाळा सावळ गोलंदाज बाटपरी स्ट्रायकिंग एंडला मिस्टर दर्शन बांदेकर वन मॅन शो. आणि आता मात्र जर सामना बरोबरी सुटला तर कंपल्सरी चेस असा नियम येतोय. सुपर ओव्हर साठी दर्शन बांदेकर स्ट्रायकिंग एंडला जोरदार टाळून जाऊन द्यात. पहिला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आप देखिए जरा किसमें कितना है दम. यावेळी दम दाखवतोय मिस्टर दर्शन बांदेकर. दर्शन बांदेकर ऑन फायर. दर्जेदार मॅच पुणे की येणारा बरं झालाय दर्शन बांदेकर. ये चली गेंद 8 विकेट कीपर के दस्तानों में. निर्धाव चेंडू बऱ्याच वेळानंतर दर्शन बांदेकर कुठेतरी बीट होतोय की काय. अजूनही 4 चेंडू असतील. 2 चेंडूचा खेळ माघारी बदला जातोय. 2 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दिसते 6 धावा. बाळा सावळ गोलंदाज बरोबर. स्विंग इन अ मिस, स्विंग इन अ मिस. वाईट चेंडू पंच घोषित करते. 7 धावा या धावपलक्यावरती पाहायला भेटते. दर्जेदार मॅच आपण अनुभवतोय बाळा पाऊसकरच्या माध्यमातून. पंचांचा नियम अंतिम. प्लीज पंचांचा नियम अंतिम राहील. 7 धावा या धावपलक्यावरती पाहायला भेटते. सुपर ओव्हर मध्ये आपण वर्णन करायला गेलं तर अजूनही वर डेकवर दाखल आहे सुनील नरीनच्या माध्यमातून, ज्याने मेडन शतक फेकलं होतं कॅरेबियन प्रीमियर लीग मध्ये.
धावसंख्या दिसते 7 धावा या धावफलकावरती. दर्शन बांदेकर साकी एंडला. बॅटची एज लागली आहे. छोटा पाकेट बडा धमाका. गणेश कुमार अशी चूक करणार नाही. बॅक टू द पॅव्हिलियन. दर्शन बांदेकर डीजे. मॅचचा निकाल काही पण होऊ द्या. तर दर्शन बांदेकरची बॅटिंग आवडली असेल तर पुण्याला जोरदार टाळ्या उंचावून द्या. दर्जेदार मॅच. एक्सलंट, फॅब्युलस, निर्दिशन शब्द कमी पडतील त्या खेळाडूसाठी. वन मॅन शो त्याने केलाय. तीन चेंडूचा खेळ माघारी परततोय. 3 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दिसते 7 धावा या धावफलकावरती. अजूनही 3 चेंडू असतील या मॅच मध्ये. बबल नाईक सायकी एला रवाना झालाय. हा देखील गुणवान खेळाडू आपल्याला मेगा स्क्रीन मध्ये पाहायला भेटतोय. प्लीज पंच सामन्याला सुरुवात करा त्वरित. अजून देखील आपल्याला 6 चेंडूचे बाकी असेल. पुन्हा एकदा बाळासावळ. शॉटअपूलचा फटका बसतोय. समीर वेंगुर्लेकर स्क्रीनवरती पाहायला भेटतोय. पंचांचा 9चा इशारा येतोय. काय होते मॅच. दर्जेदार मॅच होते. प्रत्येक चेंडू मागे काही ना काहीतरी होतोय. लीड असेल 2 धावा ऍड करत जाते. 2 धावांनी संघ बसतोय. 9 धावा या धावफलकावरती. हे प्रेशर असतं. बाळासाहेबांचा अनेक वर्षांचा अनुभव. परंतु ही मॅच आहे. प्रत्येक दिवस वेगळा असतो. रात गई सो बात गई असं म्हटलं जातं. आणि ही मॅच वेगळी आहे. ही स्पर्धा वेगळी आहे. या स्पर्धेचं आकर्षणच वेगळं आहे. 9 धावा या धावफलकावरती पाहायला भेटतात. लीडची संधी असेल. लीडचा मोका ऐन वेळेला येतोय. सुरेश कांबळे साठी एंडला. सक्सेसफुल चेंडू फरार. 6 धावा डीजे. धन्यवाद डीजे. इंटरनॅशनल क्रिकेटचं वर्णन करायला गेलं तर पहिला षटकार मारण्यासाठी तब्बल 21 वर्ष लागली होती. आणि आता आपण जर पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार ठोकतात. संघाची धावसंख्या दिसते 15 धावा या धावफलकावरती. बाळा सावळ गोलंदाजी मार्गवरती पाहायला भेटतोय. स्ट्रायकिंग एंडला मिस्टर सुरेश कांबळे. मॅच ऑन. दर्जेदार मॅच. पुन्हा एकदा आपण मॅच खेळ पाहूया. बाळा सावळ 3 में तारे दिखाई देते हुए या एसडी से. काय मॅच होते. दर्जेदार मॅच. जिकडे वाटलं होतं की 7 धावा असते ठीक आहे. परंतु पंचांचा देखील निर्णय आला. 9 चेंडू आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. हा शॉटअपूलचा फटका येतोय. स्कोअर लेग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. टोटल धावा डिक्लेअर करायचे आहेत. यस 2 धावा येतात. तर या 2 धावांनी संघ बसतोय. सुपर ओव्हर षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा 6 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. क्षेत्ररक्षक आपण प्लीज थोडी क्षेत्ररक्षक सजून घ्या. परंतु सुरेश कांबळे या मॅच मध्ये 30 चेंडू करून दिले. एकदा जोरदार टाळ्या जाऊन द्या सुरेश कांबळेसाठी देखील. पण 2 षटकार ठोकले. मॅच मध्ये पूर्णतः कमबॅक करून दिलाय. असं वाटलं होतं ज्या रीतीने दर्शन बांदेकर आउट झाला असं वाटलं की मॅच वन साइड झाली आहे. 6 चेंडू मागे 8 धावांची गरज राहिली होती. आणि त्यानंतर पंचांचा निर्णय आला की हा चेंडू नो आहे. आणि त्यानंतर ट्विस्ट आली आहे. थोडासा वेळ असेल तोपर्यंत कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी एक सुमधुर गाणं ऐकूया. येस डीजे.
पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकतो. 6 चेंडू असतील आणि 24 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 4च्या स्ट्राईक रेंजने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. दर्जेदार मॅच आपण अनुभवतोय. प्रत्येक चेंडू काही ना काहीतरी सांगून जातोय. या मॅचची सर्वांना अपेक्षा होते. तीच मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी आम्ही घेऊन येतोय. पंच प्लीज आपल्या त्वरित सुरुवात करा. पंच लिस्टर्स, विश्वास हा शब्द किती छोटा आहे. वाचायला सेकंद लागतं, विचार करायला मिनिटं लागतं, समजायला एक दिवस, आणि विश्वास कमवायला मात्र अख्खं आयुष्य देखील कमी पडतं. त्या दरम्यान विश्वास दाखवला जातोय राजन केळकरवर आणि सलमानवर. तसंच गोलंदाजी मार्गवरती यस सिंधुदुर्गचा टायगर, वन मॅन आर्मी दर्शन बांदेकर. प्रेक्षकांना विनंती असेल, कृपया सीमारेषेपासून 1 फूट दूर राहा. विनंती असेल, महत्वपूर्ण सामना आहे. विनंती असेल, खेळाडू जे बसले आहेत, खेळाडूंना विनंती राहील, कृपया 1 फूट मागे राहा. तुमच्यामुळे जर क्षेत्ररक्षण काही अडथळा निर्माण झाला तर आपल्या संघाला पेनल्टी देण्यात येईल, असं आयोजकांचा नियम आहे. 6 चेंडू 24 धावांची गरज. राजन केळकर साठी एंडला गोलंदाजी पारवरती. वन मॅन आर्मी दर्शन बांदेकर. ऍक्शन ऑन झाली आहे. सुपर ओव्हरचा पहिला चेंडू लेड केलाय. हवे दिसतोय. क्षेत्ररक्षक तैनात. लक्षात ठेवा, सगळं महागलंय परंतु माचीस अजून देखील 1 रुपयावरच आहे. लक्षात ठेवा, आग लावायला किंमत कधीच लागत नाही, आग बुझवायला किंमत लागते. आणि आग बुझवता आली नाहीये म्हणूनच दर्शन बांदेकर तब्बल 58 धावांची बॅटिंग आपण पाहिली. आणि त्यानंतर मात्र काय मॅच झाली आहे. दर्जेदार बॅटिंग केली दर्शन बांदेकर. वन मॅन शो केला. 5 चेंडू असतील आणि तब्बल 24 धावांची गरज. स्ट्राईक एंडला सलमान दाखल झालाय. 5 चेंडू 24 धावा. दर्शन बांदेकर गोलंदाज मार्गवर. और पे चेंडू 6 धावांसाठी लँड केले येतोय. येस डीजे. सक्सेस कोणाला भेटेल. सक्सेस की सबसे खास बात यह है, मेहनत करने वालों पर फिदा हो जाती है. सक्सेस कोणावर फिदा होईल या मॅच मध्ये. दर्शन बांदेकर गोलंदाज मार्ग पर. शॉट ऑफ बॉल सक्सेसफुल. चेंडू फरार. 6 धावा डीजे. या चेंडूवरती जर षटकार ठोकला राजू पावसकर यांच्याकडून 500 रुपयाचे इनाम. ही काय मॅच घडते. एका वेळी वाटते की सामना वन साइड झाला पण दुसऱ्या बाजूने प्रत्युत्तर दिलं जातंय. धाव संख्या दिसते 12 धावा. सुपर ओव्हर जर टाय झाली तर कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकेल याची नोंद घ्या. 6 चेंडू मागे 24 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. 3 चेंडू 12 धावा. स्टेअर केला जातोय. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन दिसतंय. एक्सलंट फिल्डिंग केली जाते कांबळेच्या माध्यमातून. 2 चेंडू 10 धावांची गरज. प्लीज मंडळाच्या सदस्यांना एक विनंती असेल, तुम्ही ऑक्सिजन घेऊन ठेवा, ऑक्सिजन कमी पडतं इकडे. 2 चेंडू 10 धावांची गरज. दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्गवरती. सायकिक एंडला सलमान. काय झालंय. षटकार येतोय.
हे ना जरूर तुम्हाला वाचून ठेवावं लागेल, परंतु जे भाई पाऊसकर यांनी बक्षीस लावलं होतं, जर तुम्ही षटकाच्या बाहेर कॅच घेतली तर तुम्हाला अर्धा येतात थम्सअप देण्यात येईल आणि त्याचा मान पटकावतोय मंदार मिस्त्री. एक चेंडू 4 धावा, कंपल्सरी चेस. जर हा चौका ठोकला तर 500 रुपयाचं इनाम असेल राजेश पाऊसकर यांच्याकडून. एक चेंडू 4 धावा, वाईट चेंडू. एक चेंडू 3 धावाची गरज. षटकार किंवा चौका जी ठोकला तरी राजू पावसकर यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम. हाच तो दर्शक मानेकर ज्याने कृष्णा सातपुतेला आउट केलं होतं, परंतु ही मॅच वेगळी आहे. दिल दोस्ती दुनियादारीच्या सर्व सदस्यांसाठी जोरदार टाळ्या उजवून द्या, कारण त्यांनी स्पर्धा भरवली त्यानंतरच आपण ही दर्जेदार मॅच अनुभवतोय. एक चेंडू 3 धावा, दर्शक बांदेकर गोलंदाज मार्कवर. साकी एला सलमान 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 यस, मॅच ओव्हर झाली आहे. 500 रुपयाचं इनाम आणि त्यानंतर मात्र या मॅचचा मानव तो मॅच ठरतोय. डिसेल पेंडिंग असेल अजून देखील. विनंती असेल सलमान आणि दर्शन बांदेकर दोन्ही खेळाडूंनी कृपया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. दर्शन बांदेकर ज्यानं 58 धावांची बहारदार खेळी केली आणि सलमान यानं सुरुवातीला 40 धावा आणि अशक्यप्रायचं आव्हान ज्याने पार केलं तो सलमान, त्याला या ठिकाणी सामनावीर म्हणून दिलं जातं. त्याबरोबर दर्शन बांदेकर त्याला देखील सामनावीराचा किताब दिला जातो. दर्शन बांदेकर त्या सामन्याचा सामनावी करतोय, ज्यानं खऱ्या अर्थानं सामना टाय केला, सुरेख फलंदाजी केली, 58 धावांची बहारदार खेळी आणि आजच्या दिवसाचा सुपर हिरो सलमान सोळंकी याला देखील सन्मानित केलं जाईल. त्या ठिकाणी एका षटकासाठी 500 रुपये होते राजेश पावसकर साहेबांकडनं, ते देखील त्याला सुपूर्द केले जातील आणि सामन्याचा हिरो रोहित स्पोर्ट्स संघाचा हिरो ठरतोय सलमान सोळंकी. काय मित्रांनो इथे उभे आहेत त्यांनी तरी मला सुरेख फलंदाजाने केली सलमान. हॅलो आणि ऍडव्होकेट अभिजित सावंत संघ मालक यांच्याकडे तब्बल 1000 रुपये आणि आज शांतचित्ताने झोपतील अभिजित सावंत. जीवाजीव नव्हता त्यांच्या दिवसावर ते अभिजित सावंत यांच्याकडे तब्बल ऍडव्होकेट अभिजितजी सावंत यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं भारत लागते ते सलमान सोळंकी याला. आणि यानंतर मी विनंती करतो सन्माननीय दिलीप वर्मे साहेबांना विनंती करतो आपण सन्मानित करूया. समालोचनाचा एक गोड आवाज सोनू मोडकर मागील 3 दिवस ज्यांनी सुरेख समालोचन केलं आणि उद्या एका महत्वाच्या स्पर्धेसाठी ते जात असलं महत्वाच्या स्पर्धेमध्ये जात असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. दिल दोस्ती दुनियादारी आयोजित LIC पार पावसकर सूर्यदर्शक 2022 च्या निमित्तानं समालोचक सोनू मोडकर यांच्या या ठिकाणी त्वचित सन्मान केला जातोय. पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह आणि आमच्या मंडळाकडनं एक प्रेमाची भेट देऊन गौरवलं जात आहे.